चेहरा नमस्कार मित्रांनो, परत एकदा शेतकरी नेता कोणबे या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता आम्ही आमच्या शेतातच बसलो आहे। हे मान्य आमचे मित्र आहे प्रशांत भाऊच्या शेतात बसलो। हा व्हिडिओ बनवण्याचं असं कारण आहे की आताच 28 तारखेला मान्य बच्चू भाऊ कडू यांचं जे शेतकरी आंदोलन झालं त्या आंदोलनात आम्ही गेलो होतो। आंदोलनाला पाठिंबा म्हणून गेलो होतो, आंदोलनात सहभागी पण झालो होतो। आता हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे आहे की मान्य शेतकरी नेते लोकनेते म्हणून असं काही हरकत नाही, बच्चू कडू यांचं जे आंदोलन झालं हे आंदोलन खरोखरच एक शेतकऱ्यासाठी पॉझिटिव्ह आंदोलन होतं। आता आंदोलन संपल्यावर जी 30 जून तारीख झाली जाहीर झाली, ह्या जाहीर झाल्यानंतर अनेक यूट्यूबवर मी असे व्हिडिओ पाहिले जे बच्चू भाऊच्या विरोधात होते किंवा अनेक अशा कमेंट्स पाहिल्या की जे बच्चू भाऊच्या विरोधात होत्या। ज्या कमेंट्स बच्चू भाऊच्या विरोधात आहे ते शेतकरी नसू शकतात माझ्या म्हणण्यानुसार, आमच्या अंदाजानुसार, कारण बच्चू भाऊचं आंदोलन हे खरंच तळमळीचं होतं। त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं हे आंदोलन खरोखरच एक शेतकऱ्याला नवीन ऊर्जा देणारं होतं, कारण आम्ही प्रत्यक्ष त्या आंदोलनात सहभागी झालो होतो। बघा, ही भारतीय जनता पक्षाचं जे फेक नॅरेटिव्ह आहे, यांचं जे यूट्यूबवर जे लोक असतात, जे कार्यक्रम चालतो यांचा एक नियोजनबद्ध, तेच लोक बच्चू भाऊच्या आंदोलनावर टीका करतायत। टीका का करताय? कारण शेतकऱ्याचा फडणवीस सरकारवर असलेला रोष हा फडणवीस सरकारवर कमी होऊन बच्चू भाऊवर जास्त वाढला पाहिजे, आंदोलन फेल झालं म्हणून, असं फेक नॅरेटिव्ह सध्या समाज माध्यमावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर चालू आहे। पण हे सगळं खोटं आहे। बच्चू भाऊ कडू असो, राजू शेट्टी असो, रविकांतजी तुपकर असो किंवा अन्य शेतकरी नेते असो, हे नेते शेतकऱ्यांचे कमीत कमी प्रश्न तरी सरकारच्या मागे लावून धरतात। मला सांगा, ह्याच लोकांनी जर सरकारला आंदोलन न करता, आंदोलन जर नसतं केलं बच्चू भाऊंनी, ते सरकारनं, फडणवीस सरकारनं तुम्हाला 30 जून ही तारीख दिली असती का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे। जे सरकार म्हणत होतं का आम्ही योग्य वेळी तुम्हाला कर्जमाफी देऊ, पण ती योग्य वेळेची तारीख ह्या आंदोलनातून निश्चित झाली ही 30 जून। मग आता आमच्यासोबत आमचे आता प्रशांत भाऊ आहे इथं बसले, मग आम्ही असं ठरवलं, आम्ही लोकसभेत भारतीय जनता पक्षाचेच समर्थक होतो, पण आता आम्ही असं ठरवलं, आम्ही आमच्या आजूबाजूला शेती आहे, आमचे सर्व शेतकरी बांधव आहे, आम्ही ठरवलं की सरकारनं 30 जून तारीख दिली, तर आता आम्ही सुद्धा एक समिती नेमली या ठिकाणी, आमचीच एक समिती आम्ही तयार केली आणि आम्ही असं ठरवलं की 30 जूनपर्यंत ह्या सरकारचा अभ्यासच करायचा आणि 30 जूनपर्यंत ज्या काही निवडणुका होईल ह्या महाराष्ट्रात, त्या निवडणुकीत शेतकरी या नात्यानं आम्ही भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी मित्र यांना मतदानच करणार नाही। आम्ही समिती नेमली, 30 जूनपर्यंत करायचीच नाही, 30 जूनपर्यंत, 30 जून नंतर ठरवू, कारण आधी आम्ही यांचेच समर्थक होतो। पण आता आम्हाला सुद्धा अभ्यास करावा लागेल। फडणवीस सरकारनं ज्याप्रमाणे म्हटलं की आम्ही समिती नेमतो, अभ्यास करतो, तसं आम्हाला यांना मतदान द्यायच्या आधी अभ्यास करावा लागेल यांचा। खरोखरच हे शेतकरी हिताचे असेल तर यांना आम्ही परत मतदान देऊ, अन्यथा 30 जूनपर्यंत ज्या काही निवडणुका होईल त्या निवडणुकीत आम्ही यांना मतदान देऊ नये, शेतकरी म्हणून बोलतो आम्ही। आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा आमची अशी विनंती आहे की तुम्ही सुद्धा 30 जूनपर्यंत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी, भारतीय जनता पक्षांनी त्यांच्या सहकाऱ्यांना मतदानच करू नये, ते कोणत्याही निवडणुकीत असो। 30 जून नंतर तुम्हाला काय ठरवायचं आहे ठरवा, पण यांनी जशी समिती नेमली तशी शेतकऱ्यांनी सुद्धा समिती नेमून यांना मतदानच करू नये, या विचाराचे आम्ही शेतकरी आता आम्ही ठरवलं आहे। आणि तुम्हाला सांगतो, राजू शेट्टी असो किंवा बच्चू भाऊ कडू असो, हे शेतकऱ्यांचे नेते आहे, यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जपलं पाहिजे। जे काही लोक टीका टिप्पणी करतात ते त्यांच्या सोयीनं करतात, कारण बच्चू भाऊवर लोकांचा रोष वाढला पाहिजे, कारण शेतकऱ्यासाठी लढणारे नेते खूप कमी आहे महाराष्ट्रात, कोणीच लढत नाही आहे। हे लोक कमीत कमी लढतात तरी कमीत कमी कर्जमाफीची तारीख शेतकऱ्याच्या तोंडून जाहीर तरी करून घेतात सरकारच्या तोंडून। म्हणून तुम्हाला सांगतो
की येणारा काळ हा शेतकऱ्यासाठी संघर्षाचा असेल आणि संघर्ष जर करायचा असेल तर बच्चूभाऊ कडू सारख्या नेत्याच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. त्यांनी मेंढपाळाचे प्रश्न असो किंवा दिव्यांगाचे असो लावून धरले. बरं, बच्चूभाऊला ग्रामपंचायत सदस्यांचा पगार वाढला पाहिजे याच्याशी बच्चूभाऊचा काय फरक, काय संबंध आहे? त्या माणसाला असं वाटते का त्याच्यात कोणता फायदा आहे बच्चूभाऊचा? तरी पण बच्चूभाऊ ग्रामपंचायत कार्यालयाच्या कर्मचाऱ्यासाठी सरकारसोबत लढत आहे. याच्यावरून त्या माणसाची तळमळ दिसून येते. विनाकारण त्या माणसावर टीका टिप्पणी करून बदनाम करण्यात काही फरक नाही, कारण बच्चूभाऊ सारखे माणसं लोकनेते फार कमी जन्माला येतात आणि या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी त्यांना जपलं पाहिजे. आम्ही एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आम्ही स्वतः आंदोलनात सहभागी झालो म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतो, नाही तर आम्हाला काही द्या, आम्ही बनवत आहे कारण त्यांची आम्ही तळमळ बघितली आहे किंवा राजकारणाशी आमचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे आमचा हे प्रामाणिक आहे. एवढे बोलतो आणि थांबतो.